आनंद निर्भर डुलत सो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो परम पुरुष शोरे पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्य वाणी सदैव धौलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन रघुवर विमल जसो जोदायक फल चारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसतिहु लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्
लज्जा मोरी राखियो ना दिया के सवार संताराची माझा पायावरी या वारकरी संतांच्या सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्वालंकार आनंद निर्भर डुलत सो परमंगलमय परात्पर कारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू तडंदित विडंदित पितांबरधारी रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने योग्याची माऊली साधकाचे मायबाप अखंड समाधिघन असणारे विश्वमाऊली माझे ज्ञानोबा आहे. ज्यांच्या भक्तीमधून प्रेमामधून भगवान परमात्म्याने त्यांचा हातचा नैवेद्य खावा अशी लढीवाळ भक्त पंढरपूर निवासी माझे नामदेव आहे. जे शांत आहे श्रीमंत आहे विशेष म्हणजे संत सुद्धा या तिन्ही पदव्या त्यांना शोभून दिसासे पैठण निवासी माझे नाथ बाबा. ज्यांनी संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला नवे नवे या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये विठ्ठल भक्तीचं वेळ लावला असे पंचम वेद निर्माते देहू निवासी श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा 4 कडव्याचा 4 ओळीचा अभंग तुमच्या समोर गायलेला आहे ठेवलेला आहे. अभंग सर्वांच्या परिचित आहे पाठांतरातला आहे ऐकलेला आहे. कोण जर ऐकला नसेल तर आता ऐकलेला आहे की नाही. अभंग आज पहिला दिवस असल्यामुळं अभंग सदा नाम घोष करू हरे कथा तेने सदा चित्ता समाधान. जर आपण जर सतत जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो. त्या भगवान परमात्म्याचं एकदा सुख माणसाला झालं की नाही तर त्याचेच अलंकार झाल्यासारखं होते काय. आणि अशी अवस्था प्राप्त होते जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त होते की देहात आसन विदेही माणूस होतो. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो. आणि तुकोबाराय म्हणतात आता अशी अवस्था झाली नामस्मरण करून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून की आता आम्हाला पापाची गरज नाही आणि पुण्याची सुद्धा गरज राहिली नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू नेदी पाप पुण्यांगा. आता आम्हाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विठ्ठल. सरळ सरळ अभंगाचा अर्थ सांगून दिला. कोणाला घाई असेल गडबड असेल हे की नाही उठलं तरी चालेल पण कीर्तनामधून उठू देणार नाही. आणि जर उठलास तर तुमच्या मागे सगळे घेऊन येईन घरी आणि सगळ्याच द्यावं लागेल एका दिवसाचं. आता कोणी उठणार नाही. किम निमित्ताने कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे तुम्हाला जरी माहित आहे पण मला तुम्ही सांगण्यासाठी इथं बोलवलं आहे आणि सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे ना. सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेले अनेक वर्षापासून काय आपण तपपूर्ती सोहळा केला रौप्य महोत्सव केला है की नाही सुवर्ण महोत्सव केला आणि हा हिरक महोत्सव म्हणजे हे आतापर्यंत 59 वर्ष झाले आणि हा 60व्या वर्षामध्ये पदार्पण. पहिलं कीर्तन माझं कितवं कीर्तन आहे माझं बोला बरं बोला शिरपूर मंडळी पहिलं नाही 473व कितवं कीर्तन आहे माझं 472 कीर्तन आतापर्यंत तुम्ही ऐकलेत आतापर्यंत. आणि आपल्या 60व्या वर्षाचं हे कीर्तन आहे माझं 473व. असं म्हणायचं नाही
की सप्त्यातलं दुसरं कीर्तन तिसरं 73 कीर्तन माझं आहे. पहिलं थोडं कीर्तन आहे, पहिले अगोदर झाले हो. हा माझ्या काहीतरी पूर्वजन्मीचा भाग असेल किंवा पुण्याचा साठा असेल, म्हणून या पुण्य पावन नगरीमध्ये मला इथं बोलवण्यात आलं, येता आलं. खरं जर हा उत्सव जर पाहिला की नाही, आज महाराष्ट्रभर असं महाराष्ट्रामध्ये गाव नाही की त्या गावामध्ये माझ्या ज्ञानोबाऱ्याचा सोहळा संपन्न होत नाही, किंवा गावातले काही लोक नाही की आळंदीला जाऊन ज्ञानोबाऱ्याचा सोहळा संपन्न करत नाही असे नाही. पण आपले 60 वर्षापूर्वी जे काही वारकरी असतील आपले, त्यांनी थोडस चर्चा केली असेल त्या काळामध्ये, त्यारे आपण सगळे शेतकरी वर्ग आहोत, कामधंदे करणारे लोक आहोत, आपलं 7 दिवस आळंदीला जाणं होत नाही. होतंय का? नाही जाणं होत. लेकर बाळ आहेत, आपल्या मागे आपलं काम आहे, कर्माचं काम आलेलं आहे, मग ते होत नाही. मग काय करायचं? 60 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं, मग आपण आपल्या गावातच सप्ताह सुरू करू. तो अविरतपणे चालू आहे. ज्याला तिथं पारायण करतात नाही त्यांनी इथं करायचं पारायण. ज्याला ज्ञानोबाऱ्याचं दर्शन तिथं जाऊन घेता येत नाही त्यांनी माझ्या ज्ञानोबाऱ्याच्या मंदिरामध्ये जायचं, डोकं ठेवायचं. माऊली, इथं जरी डोकं ठेवलं ते समाधीवरून डोकं ठेवलं माझ्या ज्ञानोबाऱ्याच्या. म्हणून एवढा सुंदर महोत्सव. खरं सांगू का, आम्हाला कार्यक्रमाला बोलवणारे भरपूर लोक असतात बाबा महाराष्ट्रामध्ये, भरपूर लोक बोलवतात. महाराज या निमित्ताने कार्यक्रम आहे, त्या निमित्ताने कार्यक्रम आहे, पण परंपरेचा कार्यक्रम खरंच काहीतरी आगळा वेगळा असतो ना. काही गावाला परंपरा नसते, काय नसते, काय नसते बाबा, काय नसते. कशा निमित्ताने कार्यक्रम ठेवलेत लोक आता, कशा निमित्ताने काय कार्यक्रम ठेवते सांगू शकतो. एखादं ते पोल्ट्री कोंबड्या ठेवतात त्याला काय म्हणतो, त्याच्यासाठी बी कीर्तन ठेवायला लोक. आमच्या बाजारात आमच्या तालुक्यातल्या माणसानं फोन केला, महाराज तुमचं कीर्तन पाहिजे. मी म्हटलं काय आलं? नाही, आम्ही ते व्यवसाय सुरू केलाय. मी म्हटलं मी तुझं कीर्तन घेईन, सगळे घेईन, पण अभंग कोणता घेऊ रे? कोंबडी पळाली काय काय? आणि नाही ते ऐका ना, नाही ते लोक कार्यक्रम ठेवायलेत बाबा. ठेवा ना कार्यक्रम, पण पारंपरिक कार्यक्रम पहा, उत्सव पहा. याला म्हणतात जातवान उत्सव महाराज ज्ञानोबारायचा. इथं बापाची परंपरा लेख चालू शकत नाही. आता माझं बोलणं नीट लक्षात ठेवा. बाप जर आपली परंपरा लेखाकडे सोपवत असेल तर लेख म्हणतो काय गरज नाही तुमच्या परंपरेहून, मी माझं समर्थ आहे. पण इथं गेले 60 वर्ष ज्या महात्म्याने ही परंपरा घालून दिली, अविरतपणे महाराज हा सगळा समाज करत आहे. टाळी वाजवा. माणूस माणसाला विसरत असेल पण परंपरेला विसरत नाही. किती मोठं ज्ञान आहे, बोला ना, किती मोठा परमार्थ आहे. आणि तो आपल्या गावामध्ये घडतो महाराज. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नगरामध्ये हा उत्सव सातत्याने होत आहे. गेले 59 वर्ष झाले आणि हे 60 वर्ष हिरक महोत्सव. काय हिरक महोत्सव, नंतर हे अमृत महोत्सव 75वा अमृत महोत्सव बरं का. या हिरक महोत्सवाला आपण आहेत तसं काही हातको नका, शतकच करून जाणार आपण. विठ्ठल आज ही माझ्यासारख्या पामराकडे सेवा आली. जर पाहिलं तर माझ्याकडे फक्त दाढी आहे, बाकी माझ्याकडे बॉडी गिवडी काही नाही. बॉडी तर इकडे दिली सगळी, त्यामुळे माझ्याकडे येण्याचंच काम नाही राहिलं. माझं वजन नाही पडलं तरी बाबा मी माणूस वजनदार माझ्यासोबत ठेवतो. जर आपल्याकडे, कारण की हा माणूस जर माझ्यासोबत असला ना, माझ्याकडे पाहून कोणी माझ्या गाडीच्या आडवी गाडी लावते, पण माणसानं हात जरी बाहेर काढून 10 गाड्या पुढे पडतो, चला काय खैर. म्हणून महाराज मित्र बी असावा असावं ना, की जबरदस्त असावं. या महोत्सवासाठी सप्ताह उत्सव समिती मंडळ, काय पंच कमिटी मंडळ असेल, व आम्ही ज्यांना आदराने मामा म्हणतो, आणि ते सुद्धा आमचा भाच्यासारखाच लाड करतात, काही की नाही, असे असणारे मंगेश मामा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. जोरदार टाळी वाजवा एकदा. दुसरे आमचे यादव बाबा खोरणे आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. ते म्हणतात महाराज शरक्या शरक्याची तू नावं घेतली, तुला कीर्तन द्यायला लय अवघड जाईल.
असं नाही बरं का. पूर्ण कमिटी या इथले महिला मंडळ असतील, गरीबातला गरीब जरी असेल तरी त्याची वर्गणी, श्रीमंतातला श्रीमंत जरी असेल तरी त्याची वर्गणी बाबा या कार्यक्रमासाठी त्याचा हातभार आहे. आजची जी कीर्तन रूपी सेवा घेतलेली आहे, सौजन्य आहे, श्री पांडुरंग तिरके, श्री नंदू मुखमाले, श्री अशोक खोरणे, श्री एकनाथ खोरणे, श्री संतोष घाटोळे, एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. यांनी ही कीर्तन रूपी सेवा घेतली. आता प्रत्येकाने कीर्तन रूपी सेवा सोबदार बाबाचे का टाळी वाजवा जोरदार. उभे राहिले, कीर्तन झाल्यावर घेणार आहे, पुढे या. महाराज देखना कार्यक्रम आहे, एवढा देखना कार्यक्रम आहे ना, खूप सुंदर. मला एवढा आनंद होतो. इंद्रासारखे वादळवणारे महाराज, खरं सांगू का, इंद्र तरी तिथं फिका पडत असेल, कारण इंद्राला अमृत प्यावं लागतं ना, पण आमचे महाराज वरण खाऊन वाजवत ना. माझे बाल सखा बर का, मी त्यांचं बोलतो म्हणजे असं नाही बरं का, माझा बाल सखा आहे. आम्ही आळंदीमध्ये होतो, त्यांनी मला समजून सांगावं, म्हणजे एवढा मी वाईट नव्हतो, पण आमचं प्रेम चालायचं महाराज पहिल्या. आणि तुम्हाला सांगतो योग काय, 10 वर्षापूर्वी आमची भेट ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्यालाच झाली, विठ्ठल बोल विचारा. आणि आज सुद्धा आमची भेट सोहळ्यातच झाली. मित्रता आहे महाराज, त्यांचं प्रेम कधी कमी नसते. असे आपल्या महाराष्ट्राचे बुलंद तोप असणारे महाराज, ताल सम्राट आमचे अण्णा विठ्ठल अण्णा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. अण्णा, भगवान ज्ञानोबाला तुम्हाला भरभराटून आयुष्य देऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. कारण की तुम्ही जे आहेत ना, एक जर त्याच्यातून काही बाज जर वाजवला की नाही अण्णा, तर आमचं सगळ्याचे मन खुलून जातात. खरं सांगू, करोड रुपये जरी दिले ना, तर आमचं असं मन खुलत नाही हो, कोणत्या गोळीत खुलत नाही. ते तुमच्या हातानेच खुलते. आणि असंच तुम्ही आम्हाला आनंद देत जा. गोड महाराज, इकडे आमचे विनेकरी बाबा, जोरदार टाळी वाजवायला. बाबाच्या मी शांती. गोड 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 गोड. पहिला दिवस मग सगळ्याचं वर्णन करू द्या. वरण करत नाही, वर्णन करतो. वर्णन तर तुम्ही करा, आहे की नाही. विनेकरी बाबा आहेत, इकडे छोटे महाराज आहेत, ज्यांची सुंदर चाल ऐकली. संगीत विशारद संगीत अलंकार असणारे आमचे मामा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. इकडे संगीत विशारद संगीत अलंकार असणारे आमचे स्वप्नील दादा मोरे आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. संगीत विशारद संगीत अलंकार असणारे उमेश महाराज गावंडे सुद्धा आहेत. इकडे संगीत विशारद संगीत अलंकार असणारे चुकून माईकवर गेलेले असे आमचे असणारे अभिषेक महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि इकडं आमच्या चोपदार बाबासाठी जोरदार टाळी वाजवा. चोपदार बाबा नाव काय, संतोष मामा बर का, सेवाधारी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. दादाचं नाव विठ्ठल महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. बाबाचं नाव मारुती बाबा आहेत, एकनाथ बाबा बोरकर आहेत, नारायण बाबा आहेत, पवन महाराज, घनश्याम महाराज, महाराज, गोपाल महाराज, कृष्णा महाराज. सांग ना विठ्ठल. ज्यांच्याकडे महाराज व्यासपीठ आहे असे श्री हरिभक्तपरायण भगवान महाराज काळे, त्यांना सुद्धा धन्यवाद. बाबाच्या श्री मुखारविंदातून ज्ञानेश्वरी आपण ऐकत आहात. जेवढी जेवढी पारायणाला बसली तेवढे हातवरती करा बरे, करा. पहिला दिवस आज, मला काही जास्ती सांगायचं नाही. आज आपलं उगं थोडंसं उभं राहणार आणि निघून जाणार. कोण पारायणाला बसलंय, पारायणाला नाही, पंक्ती ऐका. पहिला दिवस आहे, पहिला दिवस आहे बाबा. जरी आज नाही बसला तुम्ही, पण उद्यापासून वेळ काढून बसा. अनेक दिवसात पारायण करणं हे वेगळं, पण ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्यामध्ये पारायण करणं ही पर्वणी काहीतरी वेगळी. आणि ज्यांच्या माध्यमातून ही आपलं कीर्तन जे आहे ते घरोघरी पोहोचणार आहे, असे आता 3 YouTube चॅनल आहे तिथं.
एक महाराज गजर मुक्ताईचा आमचे गजानन महाराज गायकवाड, त्यांना सुद्धा धन्यवाद. इकडे आमचे ज्ञानेश्वर महाराज पायघन गजर आम्ही वारकरी चॅनल, युट्यूब चॅनल बरं का. आणि इकडे आमचे ज्ञानसागर ओळगू महाराज, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि नुसत्या टाळ्या वाजू नका, आपल्याकडे मोबाईल असतील तर ते मोबाईल काढा, यायचं चॅनल काढा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ते बटन दाबा आणि प्रत्येक व्हिडिओचा आनंद घ्या. विठ्ठल. आणि ऐका, किती जरी महाराष्ट्रातला मोठा जर महाराज आणला आणि इथं उभा केला आणि हे जर मर का असतात महाराज मेला काय, याचे शिव महाराज आनंद नाही ना. असे सिस्टम आमचे सिस्टमवाले दादा संतोष दादासाठी जोरदार टाळी वाजवा. दादाचं नाव कोणते? आमानी. वा 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 दादा, उदंड आयुष्य लाभो तुम्हाला. आनंद आहे, खूप आनंद आहे बाबा. माईक देता का एवढा कीर्तन झाल्यावर? ऐका, खूप खूप महाराज सिस्टम. किती लांबचा प्रवास करून जर महाराज आला ना, चांगला साऊंड असला बाबा, लगेच सगळंच जाते माणसाचं, लगेच असं फ्रेश राहते माणूस. काही टेन्शन घेऊ नका. भगवान परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. आमच्या संतोष भाऊचा साऊंड महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात गेला पाहिजे. आता विदर्भात आहे का नाही, मराठवाड्यात गेला पाहिजे. मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात गेला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातून इकडं खानदेशात गेला पाहिजे. खानदेशातून पुन्हा विदर्भात आला पाहिजे. एवढे तुम्ही फिरले पाहिजे. फक्त एक करा, तुम्ही फिरता फिरता माझ्यावर लक्ष ठेवा. विठ्ठल. तुम्ही बी जासान, आपण बी आहे की नाही, मी बी विदर्भातलाच आहे, फक्त बाउंड्रीवरच आहे. सगळ्याचे नावं झालेत का कोणाचे राहिले नाही? कोणाचे राहिले आता? हा, फक्त उठून सांगू नका, मग राहिले पण. अभंग महाराज जगद्गुरु तुकोबरायचं आहे. एवढा सुंदर अभंग आहे, गोड चिंतन करणारे आपण थोडक्या वेळामध्ये. जास्ती काही वेळ कीर्तन करायचं नाही. मामानं सांगितलं महाराज पहिला दिवस आहे, जास्ती वेळ कीर्तन करूच नका, 1-1:30 वाजेपर्यंत चालू द्या. म्हणून कसं तरी 1 वाजेपर्यंत करतो, 1:30 वाजू देणार नाही. बिलकुल टेन्शन घेऊन बसू नका, आळस देवाने बसू नका. पहिला दिवस आहे, मला माहिती आहे पहिला दिवस का कीर्तनकार घेत नाही. मामा म्हणले तुम्ही 2-3 दिवस घ्यायचा की. मी म्हणलं बरं आहे, आपला पहिला करायचा आणि उरकून जायचं. पुन्हा पाऊस सुरू झाल्यावर काय करावं, पण होणार नाही आता. विठ्ठल. मला माहिती, मी किती जरी कीर्तन केलं ना, जेवढं तुम्हाला घ्यायचं तेवढंच तुम्ही घेणार, जास्ती वेळ ऐकणार नाही. माणसाचा स्टॅमिना किती बाबा, जेवढं पटकन तेवढं ऐकायचं नाही, तर बस आपली मेमरी बंद करून टाकायची, मोबाईल बंद करून टाकायचे. जास्ती नाही ना. आता लोक जास्ती कोणाचं बडबड सुद्धा ऐकत नाही. एखादा जर माणूस बैठकीत बसला बाबा, त्याचं बोलणं जर सुरू असले, महाराज लोक म्हणतात येतो बरं का मामा, आम्ही आता येतो. जास्ती वेळ बसत नाही महाराज. म्हणून काय जे सांगायचं का नाही ते थोडक्यात सांगायचं. जास्ती वेळ मला माहिती, मी किती जरी सांगितलं तरी तेवढं तुमच्या जसेच तसं लक्षात बसणार नाही. बसेल का तसं लक्षात? असं जर तुमच्या लक्षात बसले असतं ना, तर 472 कीर्तन तुमच्या लक्षात राहिले असते. लक्षात राहिले असते की नाही? आता 472 मध्ये हा भंग कोणी घेतलाच असेल की नाही, पण त्याचं चिंतन तुमच्या लक्षात राहिलं नाही. म्हणून हे चिंतन तुमच्या लक्षात राहील म्हणा महाराज. आता युट्यूबवर आहे ना, राहील. ऐका, किती जरी माणसानं ऐकलं बघा, अमृताने माणूस अमर होतोय. काय होतो? अमृताने माणूस बाबा काय होतो? अमर होतो. अमृत पेल्याने माणूस अमर होतो. मग किती प्यायला पाहिजे माणसानं अमृत? किती पेल्याच्या नंतर अमर होतो? हांडाभर. तुमच्या इकडे हांडाभर पेल्याच्या ना? हांडाभर प्यायचं का घोडभर? घोडभर प्यायचं. घोडभर नाही, नुसता शिंतोडा जरी आला ना, एक थेंब जरी पडला ना, तरी माणूस अमर. तसं महाराज थोडस जरी माणसाला ज्ञान कळालं तर माणूस उद्धरून जातो. पहिला दिवस आहे, पहिला वारकरी संप्रदायामध्ये अलिखित दंडक आहे महाराज. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवलं जातं की पहिला जर दिवस असला की नाही, तर कोणता अभंग घेतला पाहिजे? नामपर अभंग घेतला पाहिजे. भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन केलं पाहिजे, असा अभंग घेतला पाहिजे. हा अभंग भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व सांगणार आहे. किती महत्व सांगणार आहे? खूप महत्व सांगणार आहे. कारण की तुम्ही आम्ही
जे करत आलोय की नाही आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण बराचसा काळ घातला, पण आपल्याला जे पाहिजे ते मिळालं अजून सगळं करून पाहिलं आपण, पण आपल्याला मिळालं नाही. पण साधू संतांकडे जर बघितलं, त्यांनी फक्त देवाचंच नाव घेतलं, त्यांना जे पाहिजे ते भेटलं की नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त करायचा होता देव प्राप्त केला की नाही, केला प्राप्त. आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवान परमात्मा तर प्राप्त करायचं नाही, पण काय प्राप्त करायचंय तुम्ही विचार करा. मी चहा घ्या. काय प्राप्त करायचं? सुखच ना. पैसा म्हणजे सुखच ना. कोणीतरी आपल्याला मान दिला पाहिजे, कोणीतरी आपल्याला मोठं म्हणलं पाहिजे, कोणीतरी आपल्याला गोड बोललं पाहिजे. सुखच पाहिजेत ना बाबा. आपल्या जीवनामध्ये आपण सुखासाठी जीवनाचे जीवन घालवतो तरी सुख भेटतं का आपल्याला? सर्व सुखाची जन्म केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा. जन्मचे जन्म आपला सुख भेटावं याच्यामध्ये गेला. सुख भेटलं का? नाही भेटलं. आता इथं जेवढे बसलेले आहेत ना, मला खरंच सांगा, आपल्या पंजोबानी अट्टहास केलता की माझ्या घरामध्ये सुख पाहिजे केला का नाही? प्रत्येकाच्या माझ्या पंजोबाने तोच केला आणि तुमच्या पंजोबानी तोच केला. मग पंजोबाने एखादं सुखाचं गाठोडं बांधून ठेवलं का घरामध्ये? धन ठेवला असं काढून, पण सुखाचं गाठोडं बोला ना तुमच्याकडे ठेवलं? हे पोरा दुःख झालं की हे सुखाचं गाठोडं खोलून हसत बैस, असं आहे का? बोला ठेवलं नाही. त्यांचाही जन्म बाबा सुखाची इच्छा करण्यातच गेला. आज्याचा जन्म सुखाची इच्छा करण्यातच गेला. बापाची सुद्धा सुखाची इच्छा करण्यातच जन्म केला. आणि आपला सुद्धा त्यासाठीच चाललाय. समाधान तर पाहायला सुद्धा नाही. समाधान होत नाही म्हणून लेकरायची नावं झालं समाधान. काय आपण माणसाची नाव समाधान ठेवलं, पण समाधान कुठे भेटायला? समाधानला विचार समाधानला मी समाधान नाही इथं नाही बरं. मग घराकडे जायचं ना. ऐका, आपण जे जे म्हणून कार्य केलं, जे जे म्हणून कर्म केलं ते सुखासाठी केलं, समाधानासाठी केलं, पण आपल्याला समाधान मिळालं नाही मिळालं. आणि ऐका ना, तुमच्या आमच्याकडे बरं आहे हो. तुमची आमची परिस्थिती एवढी चांगली आहे बाबा, आता एवढी चांगली आहे ना, खरंच सांगू 60 वर्षापूर्वी या गावाची परिस्थिती कशी असेल एखाद्या आजोबाला विचारा. एखादी आजोबा आजीमाय असेल माझी जुनी, आजीमायला विचारा, बाबा खाण्याची तारामळ असेल आहे की नाही, राहायला घर नव्हतं बाबा, पण तरी त्याने अट्टहासाने हे समाधान टिकून ठेवलं. फक्त आरोपी त्यांना विचारा. आपल्याकडे आज एवढी सुंदर परिस्थिती बाबा. घरात जर कोणाच्या घरात गेलं दादा तर आज प्रत्येकाला जे पाहिजे ते, गरीबातलं घर जरी असलं की नाही त्याच्या घरामध्ये फ्रीज आहे, सगळ्या व्यवस्था आहेत, किचन रूम आहे, सगळी व्यवस्था आहे. तुमच्या इकडे म्हणे वाटते चांगलं आहे. हा बाबा, पण किती तुमचा दिखावा चांगला असला ना काही फायदा नाही. तुमची नियत चांगली पाहिजे. जीवनामध्ये किती मोठा दिखावा करा, दिखावा काय कामाचा नाही. माणसाची नियत चांगली पाहिजे. एक सुंदर वाक्य आहे, अपनी नियत कितनी भी अच्छी हो ये दुनिया तो आपको आपके दिखावे से जानती है. अपनी नियत कितनी भी अच्छी हो ये दुनिया तो आपको आपके दिखावे से जानती है. पर पगले, आपका दिखावा कितना भी अच्छा हो ये भगवान तो आपको आपके नियत से जानता है. देवाकडे जर जायचं असेल ना तर फक्त नियत चांगली पाहिजे, माणसाला विचार चांगले पाहिजे, तेच देवाजवळ नेऊ शकतात बाबा. आणि पैसा आकडा कोणी नेऊ शकत नाही, तुमचा धर्म मान काही नेऊ शकत नाही. माझी बोलणं होतं
की आज तुमच्या आमच्या घरामध्ये सगळे सगळे काही याची कमतरता नाही आहे का नाही बाबा. खायला पोट बरे, सगळे खाण्याची चिंता आता मिटलेली आहे, बरेचसे मिटली, काही नाही. पण एकीकडे त्या काळातला समाज, माझे जगद्गुरु तुकोबारायकडे जर पाहिलं तर तुकोबाराय महाराज नेहमी हसत दिसायचे, नेहमी हसरा चेहरा. पण जर दुसरी जर परिस्थिती पाहिली तर तुकोबारायच्या घरात खायला सुद्धा नाही. म्हणजे मोठमोठाले त्या काळचे लोक ते तुकोबारायला म्हणे, तुकोबाराय अहो आमच्या घरी सरता सरण एवढे सगळं आहे, पण आम्ही दुःखामध्ये, आणि तुमच्या घरात कुत्रे घर राखीती, ऐकसी नांद नको सांगा. आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते विके कुत्रे घर राखीती. हे माझ्या तुकोबारायची अवस्था. कोपला पाटील भजन करायचे, अखंड भजन सुरू होतं. तुकोबाराय भजनामध्ये दंग राहायचे महाराज. एक दिवस तुकोबारायची मैस सुटून महाराज मंबाजीबाच्या वाडक्यामध्ये गेली. बाबा जे तुकोबारायचं काही दोष आहे का? बोला, मुक प्राणी जिकडे दिसत तिकडे जाते की नाही. तुकोबारायची मैस वाडक्यामध्ये गेली आणि मंबाजीबाने मस्तीला सोडलं महाराज, आणि वाडक्याची काट्याची काठी बसली आणि तुकोबारायकडे म्हणायला लागले. तुकोबाराय म्हणे, वा काही चुकलं काय? हो काही चुकलं का? बोललं नाही, फक्त मारलं महाराज. रथाला विना गळ्यामध्ये महाराज रावणामध्ये गेले आणि भगवान परमात्म्या समोर उभे राहिले. काय देवा काय अवस्था? अरे तू भेटावा म्हणून सगळ्या संसाराचा त्याग केला. गावातले लोक बरोबर बोलत नाही म्हणून तुका म्हणे आम्हा एकांत वास माझ्या जीवनामध्ये मी सगळं मदत केलं, तुला बसलं मी तरी काय तुकोबाराय लढायचे महाराज. तुकोबाराय कीर्तनाला उभे राहिले. मंबाजी भाऊ येत नाही, मंबाजी भाऊ दिसत नाही ना, म्हणून तुकोबारायने विना गळ्यामध्ये घातलेला मंबाजी भाऊच्या घराकडे. ओ मंबाजी बुवा, ओ मंबाजी बुवा, का तुम्ही कीर्तनाला नाही आले? तुमचे हात दुखायला लागलेत का? हात चेपून देऊ? सांगा ना, तुमच्या हात चेपून देऊ? बघा मी दोन्ही आणले, तुमच्या हाताला दोन्ही लावून कुठे महाराज आणले? बोला ना, बोला ना. अरे साधा आम्हाला एखादा माणूस जर ओव्हरटेक केला महाराज, आमची तळपायची आग मस्तकाला जाते.
एखाद्यानं आमच्या समोर अचानक जर ब्रेक दाबला का नाही महाराज, गाडीचा तळपायच्या मस्तकाला जाते, काट्याच्या काठीनं तो कोबाऱ्याला मारला. तरी त्यांच्याविषयी द्वेष नाही बरं, मत्सर नाही, ईर्ष्या नाही, प्रेम भाव. समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. बघा या काळामध्ये माझे जगद्गुरु तुकोबार आहे. कोपला पाटील गावीचे हे लोक, म्हणजे अन्न सुद्धा खायला भेटत बाबा. ही तुकोबाराची परिस्थिती, किती परिस्थिती बिकट होती. एक स्त्री अन्न करता गेली महाराज. दुष्काळी आटीला द्रव्यनेला एक स्त्री अन्न करता गेली. ही तुकोबाराची अवस्था बाबा. त्या काळात लोक श्रीमंत होते बाबा, पण आज त्या लोकांचं नाव घेतो का तुकोबारायचं? बोला की हा, त्या काळात कमी श्रीमंत लोक होते का? होते महाराज. खरंच सांगू, सत्य परेशान होत आहे पण पराजित नाही. खऱ्या बोलणाऱ्या माणसाला महाराज अनेक वेळा आपल्याला परीक्षा द्यायची. संकट ओढून येतील, पण संकटाला डगमगू नका, कारण की परीक्षा सोन्याची होती, लोखंडाची नाही. तुमच्या इकडे कधी लोखंडाची परीक्षा पाहिली का बाबा? नाही नाही, सोन्याची परीक्षा. कोण घेत आहे? लोहार मामा. झोपले का? सोन्याची परीक्षा, सोना. 4 परीक्षा, 4. पहिली त्याला घासल्या जाते सोन्याला, विशिष्ट काळ्या दगडावर. घासल्याच्या नंतर महाराज पाहतात सोनं. बर, नंतर त्याला छिद्र पाडतात की बाबा वरून सोनं, आतून जर तांब जर असेल तर मग त्याला वाजून पाहतात. हे की नाही बाबा? वाजून पाहतात. त्याचा सोन्याचा विशिष्ट आवाज असतो. काय तो आपल्याला कळत नाही. आपल्याला कोणता आवाज एकच वाटते. कोण माणसं बहिरे झाले हो तुमच्या इकडे नसतील. शिरपूर चांगलं काय बहिरे झाले माणसं, बहिरे. एक माझ्या कीर्तनात समोर बसलं आणि मी कीर्तन बोल आपल्या प्रक्रिया मांडत होतो. मांडता महाराज समोर, इथले नाही, आता इथं चांगलेच सगळे, मी भाग्यवानी आहे. हास्य श्रोता बसला महाराज, आणि बसल्याच्या नंतर ते माझ्याकडे असं बघायचं. ते म्हणायचं तुकोबारा असे म्हणतात, ज्ञानोबारा असे म्हणतात. काहीच नाही. कधी दृष्टांत सांगायचा, कधी सिद्धांत सांगायचा, कधी एखादा विरोध करायचा, कधी एखादा अभंग गायचा, कधी थोडंसं भजन गायचं. पण एवढं गात असताना सुद्धा कीर्तन होईपर्यंत त्या माणसाला नाही मान हलवली. फक्त रुपया चिटकवायचा बाकी होता. एवढं महाराज. कीर्तन झालं, कार्यकर्ते आले आणि बोलायला लागले महाराज. मी म्हणलं अहो बाबा, काय बाबा समोर बसलेले, किती त्यागी, नाही मान हलवत, नाही काही त्याच्या चेहऱ्यावर हावभाव. माणूस काय बोलते म्हणे महाराज, बैर बैर्या माणसाला पुढे बसायचा ले नान. बैर्या माणसाला पुढे बसायचा
लेना. एखाद्या बहिऱ्या माणसाला बोलायचं बी लेना. घरामध्ये जर पाहुणा आला ना, राम राम, पाहुणा म्हणतो राम 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 राम. इथं झालं. मला वाटलं इथंच आले का, मला वाटलं इथंच आले ते. मग आता थांबणार का, त्या मुक्कामी चालू ना. मला वाटलं मुक्कामी झाले का. अरे पुन्हा तीस तीस तेच. पाहुणा म्हणतो मी नाही राहणार, मी चालू. माणसं काय फायद्याची महाराज. तुमच्या इकडे ते शिवरात्रीला बाबा रताळ आणतात का, रताळ असं रताळ आहे का नाही, रताळ. ऐका ना, 2 बहिरे म्हातारे महाराज, जीवलग मित्र महाराज, 75 वयाचे जीवलग म्हातारे, आणि मित्र लहानपणापासून. मग एका आजोबाच्या वावरात ते रताळ्याचं ते वेल लावलेले, वेलच असतात ना त्याचे, का झाडं असतात, काही माहित नाही काय. पोरं काय आजकाल पोरं काय येतात रताळ, काही माहित नाही म्हणा. भाजी मंडीत आले घेऊन यायची. ते रताळ्याचं महाराज पिशवी घेतली, मारुतीबाकडे चालले दर्शनाला. मारुतीबाकडे जात असताना मारुतीबाच्या समोर ठेवली आणि त्या पिशवीमध्ये रताळ होते. त्याचा मित्र आला समोर. राम 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 राम, बरी आहे तब्येत, काय तब्येत बरी आहे तब्येत, हो नेमकीच गोळी घेतली, काही बोलायचं नाही. हे घ्या म्हणजे रताळ, हे घ्या रताळ. त्याने घेतले, गेला घरी घेऊन. महाराज शिवरात्रीचा दिवस होता, रताळ गिताळ खाल्ले. सकाळी आलं. आता हे जे ज्या रताळ दिलं ते का, त्याच्या मनात तेच रताळ. हा, आणि ज्यांनी नेले त्याच्या मनात सुद्धा तेच रताळ. पण हे दर्शन करून आलं महाराज, काल देणार, आणि देणारं दर्शन करून आलं. आणि सहज त्याला विचारते, बरेच का लेकरं बाळ तुमचे खुशाल आहेत ना. म्हणले खाल्ले उकडून. आता रताळ विचारले का रताळ्याला. म्हणून ऐका, भगवान परमात्मा मी बोलतोय काय, त्या काळामध्ये सुद्धा काही लोक होते, पण त्यांचं नाव घेतलं जात नाही. पण माझ्या तुकोबरायचे धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. एकाने तुकोबाला विचारलं, का हो तुकोबाराय, अहो आमच्याकडे सुख साधनाचे समाधानाचे सगळे साधन आहेत आमच्याकडे, पैसा आहे सगळं, मान आहे सगळं आहे, तरी आमच्या घरामध्ये सुख नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया बिन बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोणाकडे पाहा महाराज, पडलेला चेहरा, कोणाकडे पाहा पडलेला चेहरा. आणि या पावसामुळे असं झालं विठ्ठल बाबा, की हे पाऊस पडला का नाही, अनेकाची गरमी गेली महाराज. हा, तुम्ही बघा आता इथून पुढे हिवाळा जास्त सुटणार. आता पावसाळा झाला का नाही, आता हिवाळा नाही हिवसाळा. कारण हिवाळ्यात पावसाळा धसला ना, मग काय होईल त्याचं, हिवसाळा. आता हिवसाळा आहे, हिवाळा नाही. बघा तुम्ही आता थंडी जास्ती वाढणार, काहून माहितीये का, पैशावाल्याची गरमी कमी झाली आता. हा, 50 पोते तुरे होता, घे आता 40 पोते हरभरे घे आता. होतीन का महाराज, खरं तर हालपायत महाराज, हालपायत पण होतीन का बाबा. सगळा निसर्ग माझ्या शेतकऱ्यावर कसा कोपतोय काढून, तिकडे बाकीच्यावर कोपत नाही, पण इकडंच कोपतोय येऊन. हा, काही झालं की इकडंच. आम्ही एवढं सगळं पीक बाबा शेतातलं बाहेर नेतो, सगळं करतो, त्याचं तयार करतोय, पण भाव कोण लावतोय. तुमच्या इकडे आहेत का ते भाव लावणारे. हा हा, नाही अपवाद
हाय की नाही, भाव लावणारे दुसरे महाराज. म्हणजे आपण बघा, तुम्ही चपलाच्या दुकानात जर गेले बाबा, तुम्हाला भाव करण्याची तिथं मुभा नाही आहे का. जेवढ्याला म्हणले तेवढ्यालाच घ्यावं लागते. कापड दुकानात गेले, जेवढ्याला म्हणलं तेवढ्यालाच घ्यावं लागते. द्यावं लागतात की ना तेवढे पैसे. लगेच म्हणतात तुम्हाला घेऊ वाटलं घ्या ना तर घेऊ नका. पण कधी माझा शेतकरी राजा म्हणला का की एवढ्याला घ्यायचं घ्या नाहीतर घेऊ नका. त्याला माहित आहे घरी माय बिमार आहे, बापाला आजारपणे, मुलगी लग्नाला आली, मुलगा शिकायले, जर माल दिला नाही ना तर सगळे तसे हटकून बसतील. म्हणून जे ना त्या भावात देऊन टाकतो घरी पैसे येतो महाराज. खरंच सांगू, या सोयाबीन मधलं नाही का, सोयाबीनचं जर वजाबाकी जर केली ना, फक्त पोते शिल्लक राहतात. पोते, मी बी शेतकऱ्याचाच पोरगा आहे, पोते शिल्लक राहतात ना बाबा. तुमच्या इकडे काय भाव होता सोयाबीनचा? सोंगना 4,000, 3,500, 4,000. आमच्या इकडे 4,000 होता. 4,000 काहीच उरत नव्हतं, काहीच नाही. म्हणून मग ते कीर्तन जास्त करायला लागले आता. विठ्ठल सांगायचं काय महाराज, समाजाकडे कोणाकडे जरी पाहिलं, लोकांकडे पाहिलं तर जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. पण साधू संत महाराज अखंड अखंड हसत महाराज, समाधानी. तुकोबर विचारलं का हो तुकोबर आहे, तुमच्या समाधानाचं कारण काय? तुकोबर आहे अभंगाचं प्रथम नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आम्ही सतत भगवान परमात्म्याचं चिंतन करतो, त्याचा नाम घोष दिनरचने हाची धंदा, गोविंदाचे अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड भजन सुरू आहे महाराज, अखंड भजन. किती भजन? भजनच भजन महाराज. तुकोबर आहे बहिर दिशेला गेले, बहिर दिशेला गेल्याच्या नंतर वाजून सोरच बहिर दिशेला गेल्याच्या नंतर तरी ती वाणी सुरूच महाराज, विठ्ठल 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 विठ्ठल. आता बहिर दिशेला जात असताना कोणी भजन करता का बाबा? करत नाही. पण तुकोबाला एकाने सांगितलं, ओ बोजी, त्या काळचे महाराज रामेश्वर भट्ट, अहो तू तुकोबा बाहेर गेलं तरी भजन करतात म्हणले, बहिर दिशेला जरी गेलं तरी. म्हणजे सांगा ना मग त्याला, असं कुठं भजन असतं का? महाराज सुद्धा गेले आणि तुकोबर आहे म्हणलं, हो तुकोबर आहे, असं कसं आहे, असं इथे या जागेवर भजन करतात का? म्हणजे माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. कसं म्हणले महाराज, तुकोबर आहे भजन करता करता ती विठ्ठल विठ्ठल वाणी बोलत होती ना, त्या रामेश्वर भट्टाने काय केलं, जीभ धरली तुकोबरायची. आणि जशी जीभ धरली का, तुकोबरायचं भजन बंद झालं. तुकोबरायचं भजन बंद झालं, पण ते रामेश्वर भट्ट होता का, त्याच्या रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल धोनी निघाला. विठ्ठल 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 एवढा धोनी निघतो. महाराज बघितलं सगळ्यांनी, म्हणलं तुकोबरायचं पण झालं नाही यायचं. म्हणलं तुकोबरा स्पर्श केला ती जागा सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. किती भजन केलं असं, किती भजन केलं असं जीवनामध्ये, किती भजन केलं असं बोला ना. अहो तुकोबरायच्या रस्त्याने जायची ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. बोला, अहो माझ्या चोखोबाराने एवढं भजन केलं, एवढं भजन केलं बाबा, मंगळवेळ्याची भिंत अंगावर कोसळली का नाही? मंगळवेळेची भिंत अंगावर कोसळली. म्हणजे
भगवान परमात्म्याला माहीत झालं, रडायला लागले. नामा बोला ना देवा. अरे मंगळवेढ्यामध्ये दुर्घटना घडली म्हणजे. काय झालं म्हणजे? लाखो माणसे मेलेत भीतीखाली. काय करू देवा? अरे त्याच्यामध्ये आपले चोखोबाराय सुद्धा होते. जा चोखोबारायची आस्ती घेऊन या ना. नामदेवराय रडायला लागले. का हो देवा असं कसं? अहो एवढे लोक त्या भिंतीखाली मेलेले आहेत, तर दडपलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि हीच माझ्या चोखोबाराची आस्ती, ही कसं ओळखू मी? म्हणले नामा आस्तीला हात लाव आणि ती आस्ती घे आणि कानाला लाव. जी आस्ती विठ्ठल विठ्ठल बोलवणार ती माझ्या चोखोबारायची. म्हणजे या देहातून जीव निघून गेल्याच्या नंतर सुद्धा या हाडं विठ्ठल विठ्ठल बोलतात. त्या भक्ताने जीवनभर किती भजन केलं असं बोलतात. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. जीवनामध्ये समाधान येण्यासाठी काही बाह्य लक्षण चालत नाही हो, आंतर लक्षण चालते. समाधान कुठे? सुख कुठे? शांती कुठे? बाहेर बाहेर का? बोला ना. एक माणूस महिनाभर झाले पळायला लागलाय. माझं बोलणं नीट ऐका. एक माणूस महिनाभर झाले पळायला लागलाय. एकाने विचारलं बाबा का पळतोय? म्हणले मला शोधायचंय की पूर्व कुठं संपत्ती, पश्चिम कुठं लागती. हे मधलं सेंटर शोधायचे. म्हणजे काय शोधायचंय? पूर्व कुठं संपत्ती आणि पश्चिम कुठं लागते, हे मला मधलं सेंटर शोधायचंय. त्याने सांगितलं थांब, जीवनभर जरी पळाला ना ते सेंटर सापडणार नाही. म्हणजे नाही का? हाय म्हणले. थांब. एक काडी आणली आणि आडवी रेग मारली. बोल म्हणले इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम. ती रेस तुझ्या अंतरही नाही आणि तुझ्या जवळ आहे. तू जिथं उभा राहशील ते सेंटर आहे. तसा भगवान परमात्मा तुमच्यापेक्षा लांबही नाही आणि जवळही नाही. तुम्ही म्हणजे देव आहात. नाही कळालं? तुझं आहे तुझं पासी. राम म्हणता गोविंद गोविंद कुठं लावायचे प्रमाण? बोला ना. आपणच आहात ना. ममई वांश जीव लोके जीवभूत सनातन. भगवान परमात्मा म्हणतात मी प्रत्येक अंश रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, प्रत्येकात स्थापित आहे. मायो खरं खरं बोला. झोपल्या काय? काय काही सोडणं पहिला दिवस आता. हा माया हो. आग पेटी म्हणता का माचीस? तुमच्याकडे काय म्हणतात? आग पेटी का माचीस? माचीस. माचीस आहे का नाही? हा माचीस. माचीस माहिती आहे माया हो? कोणाकडे असतात त्या? आग लावणाऱ्याकडे. मला सांगा बाबा, कोरोना काळ संपला. कोरोना काळ संपला. कोरोना झाला म्हणजे कोरोना संपून गेल्यापासून सगळ्या गोष्टीचे भाव वाढले का नाही? भाव वाढले का नाही बाबा? प्रत्येक गोष्टीचे वाढले का नाही? सगळ्याचे भाव वाढले. सोन्याचे भाव वाढले, सगळ्याचे भाव वाढले. ऐका ना, कीर्तन करायचे वाढले, गायक मंडळीचे वाढले, पण एका गोष्टीचा भाव वाढला नाही. कोणत्या? माचीसचा. बिलकुल भाव वाढला नाही. का वाढला नाही बरं? कारण की आग लावणारी वस्तू आहे आणि आग लागणाऱ्या वस्तूचा कधीच भाव वाढत नाही. ध्यानात ठेवा. दुसऱ्याच्या घरात, भावाभावात, गावागावात, भावकी भावकीत जो कोणी आग लागतो ना तो कधी मोठा होत, त्याचा भाव वाढत. आणि आग लावणं बंद करा. शांत राहा. शांत. माय मला सांगायचंय, माझा मुद्दा पुढे. माय मला सांगा, इकडे बी माय आहे. मला सांगा, त्या आग काटे त्या माचीस मध्ये अग्नी आहे का नाही? हो का नाही? बी नाही, नाही बी नाही. तुला सांग, तुला आणलंय, तू सांग ना तर सांगू नको. बाबा आग त्या माचीस मध्ये अग्नी आहे. मग खिसा टाकल्यावर पेटत कोण नाही? खिसा पेटतो का? का पेटत नाही? त्याला घर्षण करावं लागतं, त्याला प्रज्वलित करावं लागतं, हे की नाही? अग्नी आहे पण विशेष रूपाने नाही, सामान्य रूपाने. सामान्य रूपाने. माया हो. दूध माहिती? दूध, दुधामध्ये तूप आहे का? दुधामध्ये तूप आहे का? कशाचं तूप आलंय? 3दा साय काढून घ्यायची, पुन्हा पाणी टाकायचं, पुन्हा आलेली साय काढायची आणि मग ती विकायची. त्याच्यात तूप निघत
अहो चहात गिलास भर दूध टाकाल तुम्ही तरी काळा चहा, गढूळ पाणी. दुधात तूप आहे, ऐका, दुधातच तूप आहे. दुधाचं काय करायला लागतंय? हे दूध काय करायचं रे? तूप करण्यासाठी पिऊन घ्यायचं. पिऊन घेतलं की झालं. ऐका, पिऊन नाही, माय त्याची विरजणी घालायची आहे का नाही? विरजणी घालायची. विरजणी घातली की त्याचं काय होतं? दही. दुधाचं काय होतं? दही. आता दह्याचं करायचं लोणी, म्हणजे तिथं उसळण करायचं. फिररिक 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 फिररिक. पूर्वीच्या माझ्या मातामावल्या 4 वाजता उठायच्या आणि रई लावायच्या. आता टेन्शनच आहे, खुर गेली नाही, बस तशीच. ऐका बाबा, त्या दह्याचं केलं लोणी. आता लोण्याला काय करायचं? माय कडवायचं आहे ना, कडवायचं. पूर्वीच्या माझ्या माता मावल्या घरामध्ये नातू झोपलेले असायचे. पतिदेव आपल्या गाईच्या गोठ्यामध्ये असायचा महाराज, हा, आणि सुना हे सगळ्यांना का काम करायच्या. आणि ते आजीमाय लोणी कडवायचं ते, आणि एवढा सुगंध सुटायचा त्या घरात. ते नातू झोपलेले का बाबा, त्या सुगंधानं सुटायचे. मम्मी, मम्मी नव्हती, आजी. मम्मी कुठून आली? महाराज, मी एवढं बोलत फिरतो की मम्मी म्हणू नका, मम्मी म्हणू नका, आणि माझंच पोरगा पप्पा. मी अरे गप्पा गमी कर. मी कीर्तनात सांगतो मम्मी म्हणू नका, पप्पा म्हणू. घरातच वादळ सुटलं महाराज. काय करता माय? ती लोणी कढवलं. आता कढवलं की नाही? लोणी कढवल्याच्या नंतर काय झालं त्याचं? पुन्हा दूध. काय झालं? तू काय झालं? दूध काय भाव विकलं तुम्ही? 60, 50, 60 आहे का ते? आता त्याच भावात तूप देता का? बोला ना. 800, 900, गिर गाय 1300. आम्हाला फक्त भाव माहीत असतात, विकत नाही आणत, फुकट सगळं. विठ्ठल आम्हाला काय भाव माहीत महाराज. लोक आमच्याकडे पाहून म्हणतात, हा पान तब्येती कशा आहेत, हा पान तब्येती कशा आहेत, हा. दुसरं म्हणजे दररोज सुरू आहे ना, हे गाव ते गाव, ते गाव हे गाव ते गाव. एवढं बी नाही महाराज. तब्येत कशी झाली पाहिजे होती मग आपली, हे केलं? एवढं बी नाही बाबा. एकदा दुधाचं तूप झालं, दुधाचं तूप झालं, अवस्था बदलल्या. दूध, दही, लोणी आणि तूप. माय आता काही प्रक्रिया केली की पुन्हा त्या तुपाचं दूध होत. म्हणतो नि नवनीता तैसे घे आनंदा, वाया व्यर्थ कथा. ऐका, हे शरीरच आपलं दूध आहे. याचं मंथन करायचं म्हणजे हा जीव देव आहे. जीव अवघे देव, खोटा नागवी संदेह. हे ज्याला कळलं तो सदा नाम घोष, करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. विठोबा झाले. मी बोलायला 1 तास झाला नसून अजून. 1 तास झाले. 1 तास झाला का 1 तास झाला? 1 तास झाले. मी बोलायला लागलो. कोणाला काही टेन्शन? बसलेले ते काही त्रास दिला कोणाला? मांडी घाला, टाळ्या वाजवा, काही बोललो? माया तुम्हाला काही त्रास नाही? त्रास देत नसतो मी. माझा स्वभावच नाही त्रास देणं. आता फक्त एवढाच त्रास आहे, मी जसं भजन बोलेन सगळं ते प्रत्येकाला तसं बोलायचं. पुरुष मंडळी जेवढी म्हणून पुरुष मंडळी आहेत का नाही, इथले इकडचे तिकडे उभे बी बापू, इकडे बी सगळे पुरुष मंडळी. हा, इकडे बी कोपऱ्यात आहे सगळे. बोलसाल ना? ऐका, पहिलं कीर्तन आहे. पहिल्या कीर्तनकाराकडे सगळं असते की बाबा कसं, म्हणजे ते उद्याचे महाराज येणारे बोलतील ना, त्या महाराजांना काही सांगायचं का नाही तुम्हाला भजन करायचं? म्हणजे आजचं जबाबदारीचं कीर्तन असतं की सगळ्यात सांगावं लागतं, हे की नाही? मग करता का तुम्ही सगळे भजन? पुरुष मंडळी हो का नाही? मग या एकदा खोकलो. बस बस. आता मी जसं भजन बोलतो की नाही तसं बोला. हो श्रीराम जय राम, जय जय राम श्रीराम.
जय राम थोडा आवाज वाढवा पुन्हा हो श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम बापा हा भजन मंडळ मंदिरातला देव पळून जाईल की आपले आवाज तालावर राहिले नाही पुड्या खाऊ खाऊ बिड्या ओढू ओढू सिगरेट ओढू ओढू आंबट पाणी पिऊ पिऊ सगळे भेसुरी आवाज आले राम हो रामाचे आता था येत नाही आवाज यायचे यायचे आवाज पहा तुम्ही आता किती धारत येतो हारा माझ्या माता माऊली आता तुमचा नंबर आहे आमचे आवाज ऐकले तुम्ही कसे पट्टीतले आवाज आहे खडजेच लागतो डायरेक्ट पूर्ण महिला मंडळा बोलायचं बोलताना पाठीमाग जिमा म्हणणार नाही ती मुक्ती होणार नाही तसं काही नाही बोलणार राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे पाणीच पाय येते राधे 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 आता सर तू म्हण राधे राधे अवघडे हातवरती करा महिला मंडळ पुरुष मंडळ हातवरती करा सगळ्यांनी करा कळू द्या महाराष्ट्रात आपल्या या सिरपूर नगरी मता सप्ताह सगळ्यांनी हातवरती करायची अशी हे करू नका हा हात हात तुले हरी का नाम कोणी इमानदार आहे बा आपल्या कोण नाही सगळ्यांनी खाली हात घेतले तवाच घेतले खाली घ्या म्हणले की झाले का फ्रेश आता झालं ना आता मग करू पुन्हा डबल्यापासून सुरुवात नाही ऐका सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान चित्ताचं समाधान आपल्या स्थिरतेवर आहे माझं बोलणं लक्षात ठेवा चित्ताचं समाधान कशावर आपल्या स्थिरतेवर आपण कोणत्या रस्त्याने आरूढ होतो याच्यावर बाबा मार्ग अनेक आहेत
पण कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा आणि कोणत्या मार्गाने गेल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आपल्याला मिळणार आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. अनेक प्रकारचे मार्ग आहेत, पण मार्ग कळायला पाहिजे. आता माणसाला मार्ग कळत नाही महाराज. बालपण खेल गवायो, जब जोगन तब पार घणार. बाळपण गेलं खेळण्यात, तारुण्य पण गेलं मुसमुशीत महाराज, आणि म्हातारपण गेलं रोगात. काय राहिलं? बाळपणामध्ये महाराज जर काय जिंकायचं असलं तर संस्कार. या मुलासाठी टाळी वाजवा. बालपणात जर काय जर द्यायचं असतं ना आपल्या मुलाला तर संस्कार द्या, धर्म शिकवा. तो मुलगा मोठ्या झाल्याच्या नंतर कधी तुम्हाला खाली पाण्याची वेळ देणार नाही. तारुण्यपणात काय जर शिकायचं असेल तर त्याग. त्याग हा जीवनामध्ये असला पाहिजे. तारुण्यपणात जो मनुष्य त्याग करतो का नाही, जो तरुण त्याग करतो का नाही महाराज, सर्वस्वाचा त्याग करतात मुलं महाराज. ध्येय वेडे असतात, ध्येय वेडे. माझे स्वामी विवेकानंद ध्येय वेडे होते महाराज. त्याने या माझ्या भारतभूमीचं नाव जगाच्या पटलावर मांडायचं होतं. ध्येय वेडे होते महाराज, ध्येय वेडे होते बाबा. आपलं ध्येय घेऊन शिकागोमध्ये गेले आणि तिथं माझी संस्कृती पटवून सांगितली लोकांना. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ध्येय वेडे होते. का आपण त्याचा आदर्श घेत नाही? आजच्या तरुणाचा आदर्श भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अहिल्यादेवी होळकर असले पाहिजेत महाराज. एक माता ज्यावेळेस महाराष्ट्राला संकट येते, या देशाला संकट येते महाराज, उठवून उभी राहते. त्या काळामध्ये मंदिरं पाडल्या जायचे महाराज. पण या पुण्यश्लोक अहिल्यादेवीने महाराज एक असं काम केलं की गावोगावी महाराज जाईन तिथं भोलेनाथ बाबाचं मंदिर उभारलं. का आपण आदर्श घेत नाहीत? आपले आदर्श हिरवण्या नाही पाहिजेत. आज तुम्हाला जरी बरे दिसत असतील महाराज, पण त्यांचा अनुकरण करून आपण सुद्धा पतनाला जातो. ते अगोदरच पतनाला गेले असतात. ज्यांचं चिंतन केल्याच्या नंतर आपलं पुण्यच झालं पाहिजे, अशाचं अनुकरण केलं पाहिजे. अरे आज आमच्या तरुणाच्या मोबाईलवर जर बघितलं ना, वॉलपेपर बापाचा नाही, माईचा नाही. कधी त्या हिरोची भेट होत नाही, कधी त्या हिरोईनची भेट होत नाही, ते वॉलपेपर मोबाईलवर. पण ज्या मायबापाने कष्ट घेतलेत, अरे हाडाचं काढ, रक्ताचं पाणी केलं, त्या मायबापाचा कधी वॉलपेपरवर फोटो नाही लावला. काही त्या बापाला बोललं नाही, बाबा हो बाबा का रात्र तुम्हाला झोप येत नाही? मा का ग तू खोकलते? कधी विचारलं आपण? बोला ना, विचारलं का? अरे आपण आपल्या पायावर उभं राहिलो की फक्त म्हणायचं, बाबा तुम्हाला काही कळत नाही, मा तुला काही कळत नाही, बाबा तुम्हाला काही कळत नाही. न कळतच मोठे झालो का आपण? त्यांना कळतंय, पण आता कळून द्यायचं नाही. जाऊ दे बाबा, जे झालं ते झालं, आम्हाला कळत नाही राजा, पण जाऊ दे, तुझ्या मनाने कळतो. कधी जर बाप जर बोलायला लागला महाराज पोराला, तर माय येते, हो बाबा तुमच्या पाया पडते, मालक तुमच्या पाया पडते, जाऊ द्या ना, आपलं आयुष्यच किती राहिलंय आता. माय मुलासाठी रडते महाराज, बाप बी मुलासाठी रडतोय. अरे सुपारीच्या खांडाच सुद्धा मी या गावामध्ये व्यसन नाही केलं, पण माझं पिऊन पडायला लागलं गावामध्ये. हीच माझी इज्जत आहे का? अरे आई फाटलेली चप्पल महाराज पुन्हा धोडक्यान बांधती, तरी रोज मजुरी करते, पण मुलाला जेवढे पैसे तेवढे पैसे पाठवते बाबा. कधी आई म्हणले नाही मी थकले म्हणून? म्हणले का? बोला ना. जर मुलगा कुठं जर संभाजीनगरला, पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी जर शिकायला असला, बाप महिने घालतो, पण कधी म्हणला नाही बाळा या महिन्याचा मी तुला पैसा पाठवू शकत नाही बरं का, इकडं काही करण, पण महिन्याला पैसे पाठवून. त्यावेळेस नाही आठवला बाप, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केले, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं, असं ज्यावेळेस विचारतो का नाही मुलगा महाराज, त्याच क्षणी बाप मरतोय. फक्त मरण येत नाही म्हणून जगावं लागतं. एक बाप आपल्या मुलाला सांगत होता, एवढा सुंदर दृष्टांत, एवढाच दृष्टांत तुम्ही घरी घेऊन जा, अख्खं कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी चालतं. एक बाप आपल्या मुलाला सांगत होता, ए बाळू तुझ्या पाया पडतो, म्हणजे तुझ्या पाया पडतो, फक्त माझी एक विनंती आहे. काय बाबा? तुझ्या मित्राबरोबर खेळतो का नाही म्हणले, राहतो का नाही? ते मित्र नालायक आहे, ते कुसंगतीचे आहे, त्याच्यासोबत राहू, त्यासोबत जर असेल तर आपल्या घराण्याची तुला उंची टिकवता येणार नाही, माझी मान मर्यादा राहणार नाही, राहू नको. बाबा मी जरी त्यांच्या सोबत राहत असलो ना, पण माझ्या मनावर माझा ताबा आहे, माझ्या मनावर. असे बरेचसे लेकरं आपल्या बापाला म्हणतात,
बाबा माझ्या मनावर माझा ताबा आहे. बाबा माझ्या मनावर माझा ताबा आहे. असा लोळून पडतो. बाबा माझ्या मनावर माझा ताबा आहे. मग लोळायला काय आलं? बाप बोलायला लागला महाराज, ए बाळू तुझ्या पाया पडतो. ज्या दिवशी महाराज बाप अशा हात जोडतो का नाही पोराबरोबर, पोरांना लक्षात घ्यायला पाहिजे की आता बापाच्या पुढे काही ऑप्शन राहिलं नाही. बरं एक दिवस बाळू घराच्या बाहेर चालला आणि जात असताना बापाने आवाज दिला, रे बाळू माझं छोटं काम इकडचं सांगा ना बाबा काय करू. बाप घरामध्ये गेला. बाबा मूठभर कोळशे आणले. मूठभर कोळशे करतात ना कोळशे, मूठभर कोळशे आणले आणि ते बाळूच्या हातात दिले. हे बाळू हे मूठभर कोळशे घे, माझं एवढंच काम. काय करू बाबा याचं? माझे मूठभर कोळशे फक्त सांभाळ दिवसभर. बाळून मूठभर कोळशे घेतले, त्यांच्या खिशामध्ये टाकले. बाळू गेला महाराज. मित्राबरोबर खेळला, बागडला महाराज. दिवसभर मित्राबरोबर आयुष केले. सायंकाळी घरी आला, बापाला आवाज दिला, बाबा तुम्ही जे मला काम सोपवलं की नाही ते मी पूर्ण केलं. म्हणजे एक सुद्धा कोळसा हरू दिला नाही बाबा, एक सुद्धा कोळसा हरू दिला नाही. खिसा पालथा पाडला, मूठभरच्या मूठभर कोळशे घेतले, बापाच्या हातात दिले. बघा बाबा एक कोळसा सुद्धा हरला नाही. त्यावेळेस बाप बोलला, बाळ्या का असं केलंस तू? म्हणजे काय केलं? बाळ्या मी तुला कोळशे सांभाळायला सांगितलं होतं का खिसा काळा करायला? बोल खिसा का काळा केला तू? का खिसा काळा केला? म्हणले बाबा कसं तुम्ही कसं बोलता? कोळशाचा स्वभाव आहे, जिथं जाईन तिथं बोला ना. कोळशा स्वभाव काय? जिथं जाईन तिथं काळ करणे. म्हणजे असं कसं बोलता बाबा तुम्ही? अहो कोळशाचा स्वभाव आहे, जिथं जाईन तिथं काळ. असे बरेचसे कोळशे गावात आहेत. फक्त लक्षात आलं पाहिजे की कोळसा हिच्या जवळ जर गेला आपण तो काळा. म्हणले बाबा काय हो ते नाही सांगायचं बाळू. अरे खिशात कोळशे टाकल्याच्या नंतर कधी खिस्सा काळा झाला हे तुला कळालं का? म्हणले नाही बाबा. जसं बाळू खिशात कोळशे टाकल्याच्या नंतर कधी खिस्सा काळा होतो हे आपल्याला कळत नाही, तसं वाईटाच्या संगतीत राहून कधी माणूस वाईट होतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून हा उत्सव आहे, हा महोत्सव आहे. का 60 वर्षाची परंपरा टिकवायची? कारण की या 60 वर्षामध्ये जे जे लोक आलेत ना ते उद्धरून गेले, पतनाला नाही गेले. ज्यांनी ज्यांनी कीर्तन ऐकले, कथा ऐकल्या, पारायण केलं ना त्यांचं नाव आदर अमर झालं, अधोगतीमध्ये नाही गेलं बाबा. म्हणून तर साप्ताहिक शिबिर आहे. शिबिर तुम्ही अनेक प्रकारचे शिबिर पाहिले. माझ्या डोळ्याचं शिबिर पाहतो. तुमच्याकडे होतात का डोळे शिबिर? होतात का? काय तपासल्या जातं डोळ्या शिबिरामध्ये? गुडघे, काय कानाचे शिबिर होतात का? कानाच्या शिबिरामध्ये काय तपासल्या जातात? नाक. ऐका ना, डोळ्याच्या शिबिरामध्ये डोळे तपासल्या जातात, कानाच्या शिबिरामध्ये कानच तपासल्या जातात. हे बी एक शिबिर आहे. म्हणजे मग हे या शिबिरामध्ये काय तपासले? तुमचे मन साफ केल्या जातात. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. एकदा मनातला वाकडेपणा गेला ना मला जे खळाचे व्यंकटे सांडव. तर या ज्ञानोबाराय म्हणतात खळ लोक मरू नये, खळ लोक मेरे नाही पाहिजे, पण खळ लोकांचा वाकडेपणा गेला पाहिजे आणि खळ लोक सुद्धा चांगले झाले पाहिजे. ही ज्ञानोबारायची इच्छा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक विठ्ठल. आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. सर्व सुख म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं सर्व सुख आम्हाला भेटलं आणि ते सर्व सुखाचे अलंकार माझ्या माता मावल्यात बसलेले आहेत. माया हो, अलंकार आपल्याला दिसतात. अलंकार ते वेगवेगळे अलंकार असतात बाबा. शॉर्ट गंठन, मिनी गंठन, एकदाणी आहे का नाही, झुंबर, वेलाचे झुंबर असे आहे का नाही, हे माझ्या माता मावल्यात दिसतात. पण आमच्या सोनार बाबाला काय दिसतं? तिच्यातलं सोनच दिसतं. 24 कॅरेट हे का त्याविषयी कळतं का नाही? म्हणजे याची दृष्टी पाहताना तिच्याकडे सोन्या म्हणून पाहते आणि याची दृष्टी पाहताना अलंकार म्हणून पाहते. काय तत्व एकच आहे. तोच नटला नाना तरी महाराज, तोच भरून उरला चराचरी, तोच भगवान परमात्मा आहे. का म्हणू शकत नाही आपण माझा मित्र बी देव आहे, हा माझे वडील सुद्धा देव आहे, हे विश्वची माझे घर ऐसी त्याची किंबवना चराचर आपणची
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा ब्रह्म अमंगल. ज्या दिवशी आपले आम्हीन देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपी तुझे देवा बंधू भावे करू सेवा. ज्या दिवशी महाराज या तत्वावर आपण आरूढ होऊ का नाही त्या दिवशी खरा परमार्थ आपला सुरू झाला. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत आसो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही. म्हणजे देहीच विदेही कशी भोगू दशा. म्हणजे ऐकायला जीव आहे म्हणजे सगळं खातो पितो सगळं करतो पण या लोकायत राहून लोकायत राहत नाही. पुसणे ते पुसा तुका म्हणेनो हे दिसतो मी ऐसा पांडुरंगा. मी जरी तुम्हाला तुमच्यात दिसत असलो पण मी तरी असा नाही. ऐका ना याच देहामध्ये राहिले महाराज शुक महाराज. यम प्रवर्जंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिने दुस्तम सर्व भूत हृदय मुनी मानतोस्मी. ज्या शुक स्वामींना ज्यांनी राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथा सांगितली आणि त्यांचा उद्धार केला त्या शुक महाराजांना जिकडे पाहा तिकडे जग फक्त देवच दिसत होतं. सगळीकडे देव दिसत होतं आणि स्वतः कशी राहत होते आसवायचा कोठे आठवची नाही देहीच विदेही. गजानन बाबा होते का नाही बाबा सांगा ना. देहात होते पण विदेही अवस्था होती की नाही. असंच जीवन महाराज कशामुळे झालं तर सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता आमची जी दृष्टिकोन आहे का नाही आता आम्हाला पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही का. आता आम्ही झालो अग्नी रूप अभंगाचं शेवट. लागले
तुकोबाराय म्हणतात आता आम्हाला पापाची गरज नाही, पुण्याची सुद्धा गरज. आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झाले म्हणजे काय? पाणीरूप म्हणाल का होतं बाबा? आम्ही पाणीरूप झालो. पण ऐका, पाणी कशाला बी समावून घेतो. माझं बोलणं ऐका. पाण्यात काही टाका, पाणी आपलंच करून घेतो. पण अग्नीत काही टाका, अग्नी भस्मच करून टाकतो. अग्नी म्हणजे अग्नि स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप. आम्ही ज्ञान स्वरूप झालो. जे जे कर्म धर्म नाशिवंत. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे कर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान परमात्म्या चरणी माझे ज्ञानोबा आहे व तुम्ही सर्व मायबाप श्रोते मंडळी यांच्या चरणावर ठेवायचे आहे. ऐका, जीवनामध्ये 2-3 गोष्टीकडे जास्ती लक्ष द्या. एक, धर्माविषयी जागृत राहा. धर्म जर टिकला नाही तर आपण टिकणार नाहीत ना. म्हणून धर्माची जोपासना करा. आजकाल महाराज एकूण एकात भांडणं सुरू झाले. नको व्हायला. महाराष्ट्र आहे महाराज. जेवढे दैवत होऊन गेलेत ना महाराज, त्यांच्या मनामध्ये कधी नाही बरं का या महाराष्ट्रातल्या लोकांनी एकूण एकासोबत भांडणं केले पाहिजे. अजिबात नाही. सगळ्यांनी हीच मुची प्रार्थना, हेच अमुचे मागणी. मानसाने मानसासी मानसा समवागणे. माणूस म्हणून जन्माला तर माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं तरच माणूस. धर्माची जोपासना करा. भ्रूण हत्या थांबवा. त्या मुलीला जन्माला येऊ द्या. अरे गेले 60 वर्ष झाले आपल्या गावामध्ये कार्यक्रम होतोय ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याचा. आणि एवढं होऊन जरी आपलं पुन्हा जर गर्भपतन होत असेल, त्या मुलीची जर हत्या होत असेल तर खरंच सांगा, सत्य करून काही फायदा आहे का? बोला ना. माय सांगना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्माला मज कोण घालना. दुनियेचा रंग मला कोण दावना, तुझ्या विना जन्माला मज कोण घालना. राखी पौर्णिमेचा येईल गसन, माझ्या गदादाला राख्या बांधून 2-2 कुंकवाचा टिळा कपाळी लावणार. तुझ्या विना जन्माला मज कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची गराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. जाईन दूर दूर बाबा रडणार, जाईन दूर दूर माझी आई रडणार. तुझ्या विना जन्माला मज कोण घालणार. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई. वंशा
नको पंक्ती विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती विजवू महाराज एवढी जरी कविता माझ्या बहिणीने जर नेली ना, माझी जी बहीण गरोदर आहे, जी माझी माय गरोदर आहे की नाही, तपासून आली असं कळालं बाबा तिला की माझ्या पोटामध्ये मुलगी आहे, आता पहिल्या 2 मुली आहेत, पुन्हा 3री मुलगी आहे, कळालं असं तिला. आणि एवढी कविता ऐकून तिच्या मनामध्ये जर परिवर्तन झालं ना मंगेश मामा, आणि तेवढ्या मुलीला जर जन्म दिला ना, मी म्हणे ज्ञानोबाराचा समाधी सोहळा सार्थक झाला. दुसरं काय पाहिजे महाराज, आपण फक्त म्हणतो महाराज पुण्यश्लोक अहिल्याबाई जन्माला यायला पाहिजे, जन्माला ते द्या ना, पोटात काय मारता. म्हणून ऐका, भ्रूणहत्या थांबवा, गोहत्या थांबवा, दया करा काही मानवानो कसायाला विकू नका गाय, कसायाला विकू नका गाई. एक तरी गाय मारा. आणि शेवटचं म्हणजे हो मी तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, मी तुला पाहून प्राण सोडले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. अशी कोणत्या आईवर म्हणण्याची महाराज तिच्यावर वेळ येऊ नये म्हणून काय ताळपत्याहून आणि रखरख त्या राहिलीस माझ्यासाठी तू ग, कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी गणेश तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. महाराज आई वडिलाची सेवा करा आणि बंधुप्रेम वाढवा. अरे सावतर भाऊ होता भरत, रामचंद्र प्रभूजी वनवासाला गेलेत म्हणून महाराज राजगादी घेऊन ऐका ना चित्रकूट धामावर गेले. चला ना प्रभू, माझी आई वेडी हो, काही वेडी. मी म्हणतो ना मी आजचा राजा ऐका नाही, अयोध्येचं तुम्ही चला ना. दैव जात दुःखे भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. 2 ओढक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. सागरामध्ये महाराज नदी नाले एकत्र होतात बाबा, पण लाट आली की पुन्हा तोडून टाकते, पुन्हा मिलन होतं द्यायचं. अरे या जन्मात भाऊ भाऊ म्हणून आलो, पुढच्या जन्मात येऊ का नाही. या जन्मात महाराज आपण एखाद्याच्या पोटी जन्माला आलो, बाप असं आई असं, एकोणीकडे बंधुप्रेम का नाही, मातृप्रेम का वाढत नाही, पितृप्रेम का वाढवत नाही. आपण या जन्मात जर काही कमवायचं असं ना, प्रेम वाढा महाराज. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहा,
तुझ्या समाधीच्या पुढं तुझ्या समाधीच्या पुढं उभा भाळ वाकण तुझ्या ज्ञानतेच्या पुढं कोटी सूर्य फिकळ झाला गाता देव तुझी ओवी जीवाची राही घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माबुडी ज्ञानराज माझी माबुडी. बोलण्याच्या ओघामध्ये 10 मिनिटं शिल्लक घेतलं विठ्ठल बुवा. पहिल्याच दिवशी जर महाराजांनी एवढा अतिरेक केला तर लोक म्हणतील अतिरेक्यापेक्षा अवघड येते. म्हणून झालेले 10 मिनिटं दिली घरी व्यक्त करतो. उद्यापासून मोठमोठ्याला मेजवानी आहेत बरं तुम्हाला. आज आपलं काही नाही महाराज, मी फक्त मीठ वाढण्याचं काम केलं बाबा. आज मीठ बी खरट असते काय, मीठ तरी चव देते पण माझ्या चव सुद्धा बी नाही, हे की नाही. म्हणून जसं बोबडे शब्द आहेत गोड करून घ्या. एखादा चुकीचा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. एखादा भाव एखादा शब्द पटला असेल मनन करा आणि ध्यासन करा, तसा वागण्याचा प्रयत्न करा. नक्कीच एक ना एक दिवस महाराज ज्ञानोबा समाधीमध्ये आपल्या भाषणात डोळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल.